नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून या खाशेल्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. तर पळोवप्यानो, कायद्याच्या संबंधान जो विशय आज आमी चर्चे खातीर तुमचे खातीर घेवन आयल्यात तो जावन आसा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आनी ताजे लिगल इम्प्लिकेशन्स म्हणजे कायदो AIचे बद्दल कितें म्हणटा आनी AIचे कायद्याचेर कितें इफेक्ट्स आसा ते सांगपाचो आज आमचो हो विशय आसा. आनी ह्या विशयाचेर आज आमकां जास्त म्हत्वाची म्हायती दिवपाक स्टुडियोन आमच्या बरोबर आयिल्लें आसा बाय सुचिता कामत तिमले. बाय सुचिता हे बाय प्रोफेशन एडवोकेट जावन आसा. ताणें BM साळगांवकर कायदो महाविद्यालय हांगा आपले LLB ऑनर्स केलां आनी LLM केलां आनी LLM करतकच ताका कॉन्स्टिट्युशनल लॉ ह्या सब्जेक्टान गोल्ड मेडल फावो जाला. बाय सुचिता हाका 19 वर्सां कायदो शिकोवपाचे अनुभव आसा. त्या भायर ताणें इंग्लीश ह्या सब्जेक्टान आपलें MA केलां आनी ते सर्टिफायड लिडरशीप आनी कम्युनिकेशन ट्रेनर जावन आसा. सद्या बाय सुचिता हाजो स्वताचो ओरेसी रिलेटेड स्टुडियो आसा जाचें नांव जावन आसा ओरेसी मॅटर्स. तर बाय सुचिता, आयज आमच्या ह्या कार्यावळीन तुका येवकार. नमस्कार. तर जशें की आमच्या पळोवप्यांक हांवें सांगलां की आयचो आमचो टॉपीक आसा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आमी टर्म्स ऑन अ रेग्युलर बेसीस आयकता. पूण लिगली आतां लिगल पर्स्पेक्टीव जर आमी पळोवंक वचत जाल्यार AI हे शब्द लॉ कशें डिफायन करता ते आमच्या पळोवप्यांक सांगा. AI न्हय, आमी आतां इतलें आमच्या भोंवतणी जालां की विथआउट अंडरस्टँडींग ऑल्सो आमी AI म्हणटात. सो एक्चुली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कितें, नांव सांगता त्याच प्रमाणे आर्टिफिशियल, ताका ह्युमन एलिमेंट वो ना. सो पूण वो आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी इतल्या तरेन कंप्यूट बरी करता नॉलेज की ताजे कडेन वास्ट डेटाबेज आसा. ती भरपूर नॉलेज कंप्यूट करता. दे कॅन ट्रान्सलेट, आमी उलयता ती लँग्वेज, दे कॅन अंडरस्टँड दॅट लँग्वेज. सो एज अ रिजल्ट जे सगळे ह्युमन कॅपॅसिटी कमी लागता, चड टायम काडटा, तितले AI फास्ट आनी बऱ्या प्रमाणान करूंक शकता. हो ताजो एक पॉजिटीव इम्पॅक्ट. ऑन द कॉन्ट्ररी ताजी इम्पॅक्ट ऑन प्रिवसी, ताजो इम्पॅक्ट की बाबा आमच्या लायफान ते सगळे पॉजिटिवूच आसा काय ताजे एक कितें तरी एक नेगेटीव इम्पॅक्ट आसूंक शकता, हाज्या खातीर कायदो आयला. कित्याक फक्त ते AI आमी एज अ लेमॅन पळयलें बरें दिसता. तुका म्युजीक कसली आयकूंक जाय, AI सजेस्ट करता. बिकॉज इट इज नॉट अ सिंपल टॅक्नॉलॉजी. लायक आमी गुगलार जेन्ना डेटा सोदता खूब सिम्प्लिफायड डेटा येता. पूण आज आमी मॅटार सोदतात, ओपन AI सोदता, आमकां सजेशन्स येता. सो इतलें जर AI आमचें काम करता जाल्यार खंय तरी ताजेर आमचो नेगेटीव इम्पॅक्ट आसूंक शकता. बरोबर. सो त्या खातीर कायदो म्हणटा AIचे हे सगळे बेनिफीट आसा, बट आमची प्रिवसी ते राखता काय? आमी ताका आमचो इतलो डेटा दिता, आमचे इतले फोटोग्राफ दिता, आमी कितल्या गोश्टींचेर आमचे वेगळे वेगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अपलोड करता. बरोबर. सो ते सगळे प्रोटेक्ट करपा खातीर ताजी लिगल इम्प्लिकेशन्स आमकां मोस्ट इम्पॉर्टंटली कळूंक जाय, खबर आसूंक जाय. आनी तुमी सांगिल्ले प्रमाणे आतां ChatGPT हो एक सॉफ्टवेअर आसा विच इज मोस्ट कॉमनली युज्ड बाय एवरीबडी, नॉट ओन्ली प्रोफेशनल्स. आतां स्टुडंट सुद्दां हे ChatGPT वापरूंक लागल्यात. बिकॉज द मोमेंट तूं एक प्रॉम्प्ट दिता ते ChatGPT तुका वेवस्थीत एक उत्तर दिता. सो इट इज डिफिकल्ट टू नो की ओरिजिनली हें उत्तर तुवेंच फ्रेम केलां की तुका ChatGPTन सांगलां. तर आतां कायद्याचें आमी डिस्कशन करता मॅम. सो आमकां सांगा की लिगल प्रॅक्टीस आसा, दॅट इज द मेन थिंग फॉर एनी लॉयर. सो आतां लिगल प्रॅक्टिसेन AIचे खंय पर्यंत कित पर्यंत वापर करपा जाता? पळय, आमी न्हय जेन्ना हांव शिकूंक लागिल्लें तेन्नाच तर पळयलें 25 इयर्स बॅक, तेन्ना कंप्युटिंगाचो कांयच इम्पॅक्ट नाशिल्लो, कंप्युटर्साचो कांयच इम्पॅक्ट नाशिल्लो. बेजीक टायपींग कॉलेजीन शिकयताले. बरोबर. ओवर अ पिरियड ऑफ टायम कंप्युटर्स हो सब्जेक्ट काडलो. आय एम टॉकिंग अबाउट द 5-year कोर्स वीच वॉज सपोज टू बी अ व्हेरी इंटग्रेटेड हाय प्रोफायल LLB ऑनर्स कोर्स. कित्याक अशें चिंतलें की आतां सगळ्या भुरग्यांक कंप्युटर कळटा न्ही. बट आतां हो टायम परतो आयला की आमी आतां लॉ कॉलेजींनी परते AI कसो वापरप हें शिकूंक जाय. बरोबर. हो सब्जेक्ट अजून ना. बार कावन्सिलूय ताजेर खूब सायलंट आसा. अजून तितले ताजेर कांयच फॉर्म्युलेशन्स जावना. आतां कितें आसा, AIचें आमी जर पळयलें जाल्यार फायदो खूब आसा.
एक जर स्टुडंट आपली लिगल रिसर्च करता तर त्या लिगल रिसर्चान बुकां वापरल्यार कमी सोर्सीस मेळटा. गुगलाचेर ताजेर सुद्दां अनव्हेरीफायड सोर्सीस येता. बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आमकां ओपन एआयन जे जेनरेटेड इन्फॉर्मेशन दिता तातूंत आमकां खूब सोर्सीस, खूब एनालिटिक्स, खूब तरेचो डेटा आमच्या समोर येता विच इज एनालायज्ड ऑल्सो. बरोबर. बट एट द सेम टायम वी शूड नो की इट कॅन बी हार्मफूल. म्हणजे कशें आसा, आतां आमी प्लेजियरिझम म्हणटात, करेक्ट. बट तो जर तूं डिजर्टेशनाक वापरता, युअर वर्क इज व्हेरीफायड बरोबर. फॉर युअर, हांव लिगलूच हातून म्हणटा, सो LLMाक धर, PhDक म्हण, इट इज व्हेरीफायड बरोबर. वेदर इट इज प्लेजरायज्ड ऑर इट इज अ फ्रेश कॉपी, यू हॅव ओनली बीन इन्फ्लुएन्स्ड एंड यू आर युजींग इट. बरोबर. बट सपोज जर ऑन अ डेली बेजीस कॉलेजीन प्रेझेंटेशन्स असतात, सेमिनार्स असतात, हातून जर सदांच कॉपी केल्लें मटिरियल दिलें जातून एक स्टुडंट आपले स्वताचें कांयच वापरना, बरोबर. आनी आतां AI प्रमाणे तर क्वेश्चन आन्सर सुद्दां जेनरेट जाता, प्रेडिक्टीव एनालिसीस जाता. Absolutely. सो प्रेडिक्टीव एनालिसिसान तुका क्वेश्चनां मेळटा, क्वेश्चनाची आन्सरां मेळटा. सो अजिबात तकली यूज करपाची गरज ना. इज इट बेनिफिटींग आवर लॉ स्टुडंट्स? इट्स कॉजिंग रादर मोर हार्म. बरोबर. बिकॉज तूं नॉलेज नासतना फाल्यां यू गोइंग टू कम आउट ऑफ द कॉलेज. ॲब्सोल्युटली. सो एज अ रिजल्ट पूण कॉलेजींनी तें तशें हें नासता न्ही, तशी टॅक्नॉलॉजी नासता न्ही की हें प्रेझेंटेशन आयलें. अशीं कितलीं प्रेझेंटेशनां चॅक जाता, दे आर नॉट गोईंग टू द मेकॅनिझम ऑफ चॅकिंग वेदर इट्स ओरिजिनल ऑर इट्स नॉट ओरिजिनल. करेक्ट. हायर प्लॅटफॉर्मार जाता ते फॉर युअर डिजर्टेशन. करेक्ट. सो एज अ रिजल्ट न्हय तो सब्जेक्ट आतां इंटिग्रेट करून प्रोफेशनल एथिक्स कशें आमी शिकयता, बरोबर. which is bar and bench relation, lawyer and the client relations, त्या प्रमाणे आता AI आमी ethical तरेन शिकोवंक जाय. How ethical it is to use it, how moral it is to use it, and which things should not be inculcated, which practices we should not use under AI. बरोबर. Because आमी एक अंडरस्टँड करूंक जाय, AI is here to stay. खंय वच्चें ना, ताजो उपयोग चडान चड जातलो. सो पॉजिटिवली स्टुडंट्सांकूय AI कळूंक जाय. बिकॉज तुका फाल्यां इतले वेगवेगळे लॉज आसा ऑल अरावंड, ताजो तुका बेनिफीट घेवंक मेळटा न्ही. हांव तुमकां एक सिंपल एग्जाम्पल दितां. हय. एक व्हेरी इम्पॉर्टंट केस आसा पळय कॉन्स्टिट्युशनान, केशवानंदा भारती वर्सीस स्टेट ऑफ केरला. ॲब्सोल्युटली. तातूंत एक बेजीक स्ट्रक्चर थियरी आसा. हय. तो खरो शब्द इंडियनूच नाशिल्लो. when Nani Palkiwala was doing all the research, ताणी खूब सोदून ताजे ज्युनियरांनी लास्टाक that was some theory floated in some European country. करेक्ट. ते परमिशन घेवन करून ती हांगा वापरले. बरोबर. आज जर विथ AI आमकां अशे कितले इन्फरन्सीस खंयच्या देशांतले मेळूंक वापरूंक शकता. येता. सो द वे बेजीक स्ट्रक्चर प्रोटेक्टेड कॉन्स्टिट्यूशन, टुमॉरो एनी कॉन्सेप्ट एनीवेअर कॅन हेल्प अस. सारकें. सो AI कॅन डू आवर वर्क व्हेरी इजिली. म्हयन्याचे म्हयनी जी बुकां तुका मेळना, केन्ना केन्ना दुसऱ्या देशांनी तूं वचून लायब्ररी एक्सेस करूंक शकना. बरोबर. सो हातून तुका तें मेळटा, पूण ताजो वापर आमी कशें करप तें एक्नॉलेज करूंक जाय. ते बेटेच काडून कट कॉपी पेस्ट जायना, आनी ताजो वापर कितल्या पद्दतीन आमी करूंक शकता. बरोबर. सो हे लिगल स्टुडंट्सांक तरी एस्पेशली इट्स व्हेरी बेनिफिशियल. हो. पूण तो आतां आमी तांकां सब्जेक्ट कसो शिकोवंक जाय की हाजो पॉझिटीव इम्पॅक्ट आसा, पूण कसो तुमी तो कंट्रोल्ड आसूंक जाय. एंड इट शूड बी फॉर्मली टॉट, नॉट लायक प्रोज आनी कॉन्स. बरोबर. बिकॉज AI will help them. Contract draft करता, today AI is helping you. You have all these various law platforms जे ड्राफ्ट करता. You have Manupatra and all which helps you for legal research. So तुका रिसर्चान बरें पडटा, कॉन्ट्रॅक्ट एनालिसिसान बरें पडटा. खुबश्यो आतां तुजे एडमिनिस्ट्रेटीव प्रॉब्लेम्स जातात, बरोबर. ते टॅकल करपाक बरें पडटा, स्केड्युलिंग करपाक बरें पडटा. वेर ह्युमन हँड इज फॉलिंग शॉर्ट, बरोबर. AI स्टेप्स इन. इट्स व्हेरी बेनिफिशियल. सो पूण ते कशें यूज करप न्ही, आय स्ट्रॉंगली फील इट शूड बी इनकॉर्पोरेटेड लायक ethics, morals and AI. It's a subject that should be taught like that. आतां पयलीं कशें आशिल्लें, डिजर्टेशन बी भुरगीं करतालीं किंवा आमी LLM करता, फुडें PhD करता. थिसीस करपाक एक व्हेरी इम्पॉर्टंट फीचर आसा की प्लेजरायज्ड आसपाक जायना तुजो कॉन्टेंट. आनी AIचें हांवें एक अशें नोट केलां की AIक जर तूं कितेंय प्रश्न विचारीत जाल्यार ताचें उत्तर जेन्ना तुका सॉफ्टवेअर दिता तेन्ना इफ यू चॅक फॉर प्लेजरिझम तें 0% येता. म्हणजे AI जें आमकां उत्तर सांगता तें ओरिजिनल कॉन्टेंट आसता, इट्स क्लोज टू ओरिजिनल. सो वी कॅनॉट से दॅट इट इज कॉपीड ऑल्सो.
सो दीस इज ऑल्सो वन व्हेरी बीग बेनिफीट कशें वेदर इट इज फॉर अ लॉ स्टुडंट किंवा एक प्रॅक्टिसींग एडवोकेटाक असो जशें तुमी सांगलें आतां प्लेंट ड्राफ्ट कर कंप्लेंट ड्राफ्ट कर कसलेंय एप्लिकेशन ड्राफ्ट कर हे तुका सांगता. तर मॅम ह्या संदर्भान एक कायदो आसा विच इज कॉल्ड एज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. आतां हो कायदो मॅम AI बद्दल कितें उलयता किंवा हॅज AI बीन टच्ड अपॉन अंडर IT ॲक्ट? हय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आसा न्ही 2000 तो इनॅक्ट केल्लो आनी इम्प्लिमेंट केल्लो. तेन्ना इतल्या फुडें पद्दतीन गेल्ले हे कॉन्सेप्टूच नाशिल्ले. बेजिकली तेन्ना हॅकींग वायरसीस हे करप, ई-कॉमर्स वॉज कमींग इन. सो तेच प्रिंसिपल्स कॉम्बॅट करपा खातीर IT ॲक्ट 2000 हो पयलीं पास केल्लो. बरोबर. आतां वी आर ऑलमोस्ट 25 years अहेड. Correct. आनी टॅक्नॉलॉजी ज्या तरेन वता ती पळयली जाल्यार द लॉ हॅज नॉट बीन अप टू द मार्क टू कॅच अप विथ इट. बरोबर. म्हणजे हाजें सिंपल इन्फरन्स की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 अजून प्रमाणान तितलो सेल्फ सफिशियंट ना ते हँडल करपाक. बरोबर. पूण एट द सेम टायम नवो कायदो यो म्हणसर आमकां ह्या कायद्याचोच उपयोग करचो पडटा. सो कितें केलां, थोडी पळय लेजिस्लेशन्स आतां आमी आयकलां आसतलें पळय विच इज एक्स्ट्रीमली सॅड यूज ऑफ AI, डीप फेक बी करतात ते. रॅन्समवेअर हय. बी तें. सो इम्पर्सनेशन करता. सो अंडर सेक्शन 66 नाल्यार अंडर इम्पर्सनेशन, डेटा प्रिवसी अंडर 43A नाजाल्यार ओब्सिनिटी अंडर 67 हे थोडी पळय अशीं सेक्शनां आसा ती आतां डिरेक्टली AIक लायता. बरोबर. आनी एट द सेम टायम 2021 रेग्युलेशन्सूय अमेंड करून पार्लमेंटान घाल्ली. कित्याक जो म्हणसर न्यू कायदो येता बट वेन अ लिटिगंट इज कमींग बिफोर यू की म्हजें अशें मिसयूज जाला, म्हजो फोटो असो वापरला, म्हजो असो फ्रॉड जालो इम्पर्सनेट करून, तूं यू कॅन टेल द क्लायंट नेम आमचे कडेन लॉ ना. बरोबर. IT ॲक्ट is moving ahead, government is helping to move it ahead, but it's not catching pace. टेक्नॉलॉजी कशी गेल्या ती पळयल्यार. बरोबर. सो एट द सेम टायम आतां गव्हर्मेंटान कितें केलां की IT ॲक्ट तितलो इक्वीप नाशिल्ल्या कारणान they have rather enacted another law which is a Digital Personal Data Privacy Act of 2024. बट ऑगस्टान तो कायदो पास जालो बट तो अजून इम्प्लिमेंट जावना. सो तो जसो इम्प्लिमेंट जालो न्ही, इट वील प्रायमॅरिली टेक केअर ऑफ AI रिलेटेड इश्यूज. आनी जे पळय हे AI रिलेटेड इश्यूज IT ॲक्टान आसा हय. ते थंयच्यान मागीर डिलीट करून Delete उडयतले. जातले. बिकॉज आतां तुमकां स्पेसिफीक लेजिस्लेशन मेळटा न्ही ते बरोबर. डील करपाक. सो सद्या वी हॅव टू गो विथ द जनरल लॉ बिकॉज हय. स्पेसिफीक लॉ असो ना स्पेसिफीक AI ना. आनी कितें जालां न्ही, एक लॉ आयलो म्हणून जायना. लायक IT ॲक्ट 2000 आयिल्लो तेन्ना इम्प्लिमेंट करपाक वेळ कित्याक काडलो, ज्या तरेन एक फिजिकल क्रायम इन्वेस्टिगेट करता तशे तरेन IT क्रायम करना. सो युअर सिस्टम मस्ट बी इक्विप्ड. करेक्ट. एक रेग्युलर चोरी जाल्यार तूं एक यू वॉक विथ द पुलीस वील वॉक विथ द डॉग्स, ट्राय टू स्मेल द प्लेस, खंय कितें आसा तें पळयता. IT क्रायम जाल्यार तुज्या अकाउंटांतल्यान पयशे गेल्यार तो खंयच्या राज्यान खंयच्या कंट्रीन बसून गेला तें कळना. सो ताचें इन्वेस्टिगेशनूय वेगळें जाता. बरोबर. सो इन्वेस्टिगेशन ऑफ अ ब्लू कॉलर क्रायम एंड अ व्हायट कॉलर क्रायम इज कंप्लिटली डिफरंट. Absolutely. AI तो इज वर्किंग ऑन अ व्हेरी हाय लेवल. म्हणजे हांव तुका सिंपल एग्जांपल सांगता. आमी जेन्ना धर आतां इंस्टाग्राम बी स्क्रोल करता, एकदां पळयलां तुवें अमक्या खंयच्या तरी वायल्ड लायफान एक लायन 2 जाणांक मिठी मारतात, खंयच्या एक कबांक धरता आनी देन यू रियलायज दॅट इट्स AI जनरेटेड. Absolutely. खंयचो एक वॉटर फाटीं पावस चड पडटालो तेन्ना सडनली यू हॅव दीस फेक विडियोज, अमकी सिटी फ्लड जाली, हांगाच्यान उदक इतलें आयलें, आनी समटायम्स दे आर ऑल फेक विडियोज बट दे आर मिसलिडींग. सो टू एन एक्सटेंट इट्स अफेक्टिंग इवन जर्नलिझम. सामकें. सो कायदो स्ट्रॉंग आसूंकूच जाय बिकॉज अंटील एंड अनलेस हे असल्यो सगळ्यो गोश्टी फुडें वतल्यो यू वील नॉट बी एबल टू कंट्रोल इट. सामकें. सो जितले IT ॲक्ट आतां कंट्रोल करूंक शकता न्हय तितलें उरूना. बरोबर. ताजो आनी तो युजेज करपाक न्हय व्हडली टॅक्नॉलॉजी खबर आशिल्ल्या मनशाची गरज ना. बरोबर. You don't have to be a software engineer to use it. I know people who with basic knowledge आणि AIच्यानूच तांकां आन्सरां मेळटा कशें ताजो मिसयूज करप तो. सामकें. सो ते करून इतलें हें जाता. वी हॅव सीन सम मेम्स बींग प्रिपेर्ड खंयच्या प्रायम मिनिस्टराच्यो, खंयच्या मिनिस्टराच्यो. इज इट एथिकल टू डू इट? सम ऑफ देम आर युजींग पर्सनल इन्फॉर्मेशन टू डू.
म्हणजे तुम्ही पळयलां हय, आसतलें बरोबर. इट इज व्हेरी बॅड टेस्ट. पूण कितें जाल्यार टॅक्नॉलॉजी इतली हाता कडेन मेळ्ळा आनी पयलींच्या भशेन आतां टॅक्नॉलॉजीची स्टडी आसपाची गरज ना. ना एआयूच तुका सांगता अशें अमक्या खंयच्या तरी एपान हें जाता म्हणून. सो तुका रिलायबिलिटी ऑफ डेटा इज ऑल्सो क्वेश्चनेबल. क्वेश्चनेबल. सो एज अ रिजल्ट फाल्यां एक्ट इम्प्लिमेंट पास जालो पार्लमेंटान एसेंट मेळ्ळो बट तो फाल्यां इम्प्लिमेंट करपाक आवर सिस्टम शूड बी इक्विप्ड टू हँडल ऑल दोज केसीस. करेक्ट. दे शूड बी म्हणून हांव म्हणटा फाल्यां जेन्ना हांवें तुज्या पयल्या क्वेश्चनाक सांगलें की लॉ कॉलेजींनी शिकोवंक जाय बिकॉज टुमोरो यू आर गोइंग टू स्टडी ऑल युअर ट्रेडिशनल लॉज बट AI today will become like a specialized field to practice. सामकें So खरें. ती जर येता आनी तुका जर ती नॉलेज ना टेक्निकल जाल्यार इट कॅन गो एनीवेर. it can go anywhere. You will not know how to represent. सारकें. So be it judiciary, be it law students, be it the investigating agency, everybody will have to be trained न्हय how to बरोबर. handle these kind of issues. आनी हो मेन विशय जाला बिकॉज आमचे जे इन्वेस्टिगेटीव एजन्सीज आसा जशें तुमी सांगलें दे हॅव नॉट बीन एबल टू डेवलप देमसेल्स. AI जरी फुडें पावलें इट हॅज रिड्यूस्ड ह्युमन एफर्ट टू ऑलमोस्ट झिरो. पूण एट द सेम टायम आमचे ऑफिसर्स जे आसा आमचो सिस्टम जो आसा दॅट इज नॉट ऑन पार विथ AI. हे जे AI एंटिटीज आसा जाचे बद्दल आमी इतली वेळ चर्चा केली तांकां एक लिगल पर्सनॅलिटी किंवा लिगल स्टेटस दिवपाची गरज आसा. हाजेर तुमचें कितें मत? पळय कशें आसा न्ही आतां दीस इज इज ग्लोबल टॉपीक एंड डिबेट की एआयक लिगल पर्सन अशें नोटिफाय करचें काय ना. थोडे कडेन अशें म्हणटात आतां कॉर्पोरेट्स बी कशें काम करता दे वर्क थ्रू देयर डिरेक्टर्स. बरोबर. सो मे बी तशेंय करूंक येता बिकॉज आतां आमचो तो DPDP एक्ट म्हणून पळय नवो काडला दे आर हय. युजींग दीस पर्टिक्युलर वर्ड which has not been used in any other foreign legislations or even in UN legislation which they call as data fiduciary. येस. So हो शब्द तांणी कित्याक काडला म्हणजे द पर्सन हू इज हँडलिंग दॅट डेटा शूड बी व्हेरी रिस्पॉन्सिबल बरोबर. हाव इट इज हँडल्ड. तो उपयोग जातकच तो डिलीट जावंक जाय. तुका कन्सेंट मेळ्ळा तुजे कडेन सगळो डेटा दिला पूण तुका कन्सेंट कितें करपाक आसा सो ताज्या बियॉन्ड तुवें वचून कन्सेंट करप ना. I'll give you an example. There was an case where some BPO in Bangalore some years ago बँके खातीर काम करताले आनी दॅट गर्ल यूज टू टेक द बँके खातीर काम करताले म्हणजे BPO यूज टू गेट ऑल द डेटा फ्रॉम द बँक न्हय प्रत्येकाचो अकाउंट बॅलन्स हें तें एंड दॅट वॉज बीन गिवन आउटसायड. हें तेन्ना तरी AI चड नाशिल्लें. बरोबर. आतां इमॅजीन कर बिकॉज वी ऑलवेज रिसीव कॉल्स बँकेच्यानूच येता न्ही क्रेडीट कार्ड मेळटा हें मेळटा तें मेळटा and they are not coming from your local banks. बरोबर. They are coming from various call centers. So as a result कशें आसा how much can you make an unknown artificial entity liable? करेक्ट. Right? Because ताका जर punishment दिवपाचो जालो ताका punishment कितें दिवंक शकता. बरोबर. If they are liable for defamation how can they undo it? Or if they are liable to compensate ते compensation करतले कशें? बिकॉज यू आर टॉकिंग टू अ मशीन न्ही. You're talking to a machine, न्हय. So as a result, corporates कशें काम करतात through directors or agencies कश्यो आसता where they work for their master. You know, we have to delve into those kind of possibilities because in the end अशें जावंक जायना की आमचो डेटा यूज जाता ताजो मिसयूज जाता and then we say ना पूण आतां कितें करतलीं बरोबर. काळूच तसो जाला टेक्नॉलॉजी अशी जाल्या वी कॅनॉट गिव सच layman answers न्ही. बरोबर. So to a large extent even आता बरें आतां artificial intelligence can create a lot of good work. तुवें उदय म्हणिल्लें पळय ओरिजिनल वर्क कशें करता. एक्झॅक्टली. सो they can claim for a copyright. करेक्ट. सो ओरिजिनल जर वर्क करता जाल्यार कोणें ओरिजिनल पोयम बरयली ओरिजिनल टेक्स्ट बरयलो एसे बरयली आर्टिकल बरयलें डिझायन काडलो फॅशन डिझायन केलो दे कॅन क्लेम सम कॉपीरायट ओवर इट बट युअर कॉपीरायट एक्ट इज नॉट रेडी फॉर इट. बरोबर. बिकॉज कॉपीरायट ऍक्ट AIचेर कांयच उलयना. आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इज नॉट टॉकिंग अबाउट एन आर्टिफिशियल एंटिटी न्हय. इट इज ओनली टॉकिंग अबाउट अ वर्क दॅट इज क्रिएटेड बाय ह्युमन. म्हणून ते पळय 60 years बी पळय आसा फॉर एनी वर्क क्रिएटेड कित्याक बिकॉज यू आर कन्सिडरींग द लायफ स्पॅन ऑफ अ ह्युमन. करेक्ट. हे एस्पेक्टूच कन्सिडर करूं नाशिल्लो. सो आमी जर ताका अशी वेगळी लिगल एंटिटी दिवपाक गेलीं जाल्यार आमकां ते सगळे कायदे खंय ना खंय अमेंड करचे पडटले. सारकें. इट इज नॉट जस्ट वन. इट इज अ ह्यूज Yeah, प्रोसेस. because the impact is on every little thing.
बरोबर. एवरी लिटल थिंग, रायट फ्रॉम स्कूल्स बिकॉज ऑफ एड्युकेशनान वापरतात ते चॅट जीपीटी तुवें म्हळें तशें. हेल्थ इंडस्ट्रीन कितले वापरतात आतां. बरोबर. If you see the new age health industry, if you see especially in areas like nutrition, करेक्ट. there are so many people who are having apps. There's so many people asking your data. आणि ते म्हणटात तुका आतां न्यूट्रिशनिस्टा कडेन वचपाची गरज ना, तुजे सगळे डेटा घेवन तेच तुका हे दितात सजेशन, कितें ना कितें प्रिस्क्रिप्शन दिता. आतां फाल्यां जर कोणाक तें माल पडलें, जाल्यार तूं कोणाक जबाबदार कोणाक थारयतलो? जबाबदार दवरतले. सो यू कांट से ना पूण एआयन म्हाका दिला न्ही तें, बिकॉज व्हेरी ऑफन तुवें पळयलां दीस हेअर क्लिनिक्स एंड ऑल, ते से ना अमको अमको फॉर्म भर, यू वील गेट दॅट सोल्युशन. बरोबर. अमके अमके भर, यू वील गेट युअर सोल्युशन. बट मशीन इज अ मशीन, म्हणून ताका शब्दूच आर्टिफिशियल न्हय. बरोबर. म्हणजे कितपत आमी वापर करप आनी आमी खंय स्वताक बाउंड्री दवरप हें आमकां पयलीं कळपाक जाय एज युजर्स. ताका इतलें ताका सामकेंच इन्सुलेट जर आमी केलो, पयलींच एआय इज वर्किंग अंडर ओपेक कंडिशन्स, इट्स लायक अ ब्लॅक बॉक्स. सारकें. सो ताका जर आमी इतलें इन्सुलेट केलें, इट वील रादर हेल्प इट रादर दॅन हेल्प द पीपल हू आर युजींग इट. सो समवेर आमी ताजो असो एक मदली वाट काडूंक जाय where it has to be made answerable for any wrong it does to anybody. बरोबर. Because health industry tari I have seen today a lot of people especially are using metro cities and be jana tuka traffic problems, parking problems, they say na, you know, you can go on the app, so and so doctor will give me consultation on amke charge but kari. tu ata maka sang we have all seen the benefits of a physical visit to a doctor. Ata consultation on One-to-one basis. on a screen फाल्यां माल पडूंक शकना. 100%. आनी केन्ना केन्ना तुका तो डायरेक्टूय नासता, इट इज थ्रू ॲप, चॅटबॉट. चॅटबॉट इज द वर्स्ट थिंग. करेक्ट. तुवें यूज केल्या जाल्यार हांव नको. आय हॅव सीन चॅटबॉट्स हॅव नेवर हेल्प मी, बिकॉज न्ही हांव केन्ना केन्ना suppose like say for example if I'm using it for say a Swiggy delivery which is not coming on time, the moment I put a query न्हय म्हाका ते chatbot reply येता, sorry for the inconvenience, this. I am irritated, म्हजी डिलिव्हरी टायमार हेना, I want to know the time. हांव कितल्याय वेगवेगळ्या तरेनी क्वेश्चनां घालूं, तांची उतरां सेम आसता. सेम आसता. देन आय ऑलवेज से प्लीज पुट मी डावन टू युअर एजंट. मागीर म्हाका येता विल यू वॉन्ट टू कॉल ऑर चॅट. बरोबर. म्हणजे फायनली वॉट इट बॉयल्स डावन टू, chatbot is not equipped to handle every question. It has limitations. Exactly. आता हांव ते तितले मे बी सिरियसली घेना, but there may be people who might say, oh, this is a tort, it has wasted my time. म्हजी डिलिव्हरी म्हाका टायमार जाय आशिल्ली, it's a civil wrong, I have been wronged. बरोबर. So tomorrow if I want to make them liable, so like unknown entity आमी liable करूंकूच शकना न्ही. बरोबर. मॅम आमी तुम्ही सांगले न्ही, म्हाकाय स्वता हे अनुभव जाला की सपोज आता न्यूट्रिशनिस्ट तुम्ही उलयली की वेरियस प्रोफेशन्स अशी आसा जी व्हेरी सून ऑब्सोलीट जावपाचे मार्गार आसात. म्हणजे वेदर इट इज टीचर्स, डॉक्टर्स, मे बी दोज हू आर इंटू फिजिकल लेबर, मॅन्युअल लेबराक एआय रिप्लेस करपाक शकना. म्हणजे फाल्यां एक सर्जनाचें काम सर्जनानूच करूं जाय. रोबोटिक सर्जरी आयल्या, पूण टू वॉट एक्सटेंट, म्हणजे इट इज जस्ट स्टार्टिंग. हाजेर मॅम तुमी कितें आमकां सांगपाक सोदता? पळय, that is in fact a very scary thing even to think about, because robotic surgeries जाल्या, चल्ल्या. फाल्यां जर एक सर्जरी करता आसतना, वी नो टुडे दॅट मेडिकल प्रोफेशन इज ऑल्सो कमिंग अंडर कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. बरोबर. सो सपोज जर फाल्यां ती सर्जरी सक्सेसफूल जावना आनी ती जर जावना आनी तुवें म्हळें की ह्या सर्जरी वेळार आपल्याक प्रॉब्लेम जालो, आतां लायबल कोणाक करप? द डॉक्टर ऑर द रोबोट हू हॅज डन इट? बरोबर. Because there's an easy blame game also that the robot was involved. Correct. And if you can't make the robot liable, then you are not making a team of doctors answerable, ne? You are making a machine answerable. बरोबर. And machines can go wrong. करेक्ट. मशिनाक आमी अशे तरेन जबाबदार ठरोवपाक शकना जशें आमी एका मनशाक जबाबदार ठरोवपाक शकता. ह्या कॉन्टेक्स्टान मॅम एक प्रश्न म्हाका येवं जाता. आतां आमचें इंडियन कॉन्स्टिट्यूशन आसा, संविधान अंडर आर्टिकल 21 सगळ्यांक रायट टू लायफ दिता, म्हणजे जगपाचो अधिकार. दिस इज अ फंडमेंटल रायट. म्हणटकच आतां हें जें एआय आयलां पळय, एआय टेक्नॉलॉजी आनी आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन हाजे भितर जर एक बॅलन्स स्ट्रायक करपाक जाय जाल्यार हें कशें आमी अचीव करूं येता मॅम? It is a very, very tricky situation because already आमचो सगळो डेटा
भायर आसा. करेक्ट. दो वी टॉक अबाउट रायट टू प्रिवसी अंडर आर्टिकल 21 कित्याक रायट टू लायफान म्हाका जर प्रिवसी ना जाल्यार आनी कसलोच रायट टू आर्टिकल 21चो तसो उपेग ना. आतां तूं म्हाका सांग, टुडे इफ आय गो टू एनी रेस्टॉरंट, आय गो टू एनी शॉप, गिव मी युअर मोबायल नंबर, आय से डू वॉन्ट टू गिव ना म्हणटा, दिवकूच जाय. बरोबर. यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स हय, नाल्यार फुडेंच वचना is system. आता तुझो मोबाईल नंबर इज लिंक टू युअर आधार कार्ड, इट्स लिंक टू युअर पॅन कार्ड, इट्स लिंक टू युअर बँक, इट्स लिंक टू युअर IT रिटर्न्स. इट इज अ विशियस सर्कल. आता तूं म्हाका सांग, आनी आयच्या काळान वेन डेटा कॅन बी इजिली हॅक्ड, तूं मोबायल नंबर तूं गेला धर एक ड्रेस घेवपाक, तूं गेला एक घडयाळ घेवपाक, ताका तुजो मोबायल नंबर कित्याक? बरोबर. सो एस्पेशली वेन इट्स युअर स्मार्टफोन जातून तुजो डेटाय कितलो आसता, तुजे पॅन कार्डाचो फोटो आसता, आधार कार्डाचो आसता, बँक डिटेल्स आसता, IT रिटर्न्स आसता, IT मेल्स आसता, इतलें आसा, एंड यू आर गिवींग इट टू एन अननोन पर्सन हू अदरवायज डजंट नीड इट. सो आतां आमी आर्टिकल 21 रायट टू लायफ मेळटली. प्रिवसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. वता थंय CCTV आसा, माय इमेजीस आर गेटिंग स्कॅन्ड. स्कॅन्ड. Unknowingly my images are getting scanned. Borobar. So is the authority, whether be it government because of the government agencies using images cameras now, or it could be private बरोबर. agencies, खंय रेस्टॉरंटान गेले, हांगा गेले, सगळ्याक CCTV, they all getting my images. I have not consented. बरोबर. आता ते म्हणतात security reasons. बरोबर. But is my data going to be used only for that purpose? तो तितलो टायम जातकूच तुमी डिलीट करतले, तो डेटा आनी कोणाच्या हातान वचचो ना, हाजी कितें गॅरंटी आसा? गॅरंटी आसा? सो एज ऑफ नाव ऑल्सो आमचो सगळ्यांचो डेटा खंय पावला आमकां गॅरंटी ना. सो यू एंड आय मे बी टॉकिंग अबाउट रायट टू प्रिवसी, बट आय हॅव अ क्वेश्चन मार्क whether how private my own data is today. Data is. बरोबर. Because it has gone to so many agencies and I don't think they ever needed it. बरोबर. मॅम, तर आज आमी इतले इम्पॉर्टंट विशयाचेर एक डिस्कशन केलां, एक सुरवात जाल्या, तर आमचे पळोवप्यांक आय एम शुअर की आमच्या ह्या टॉपिका वयल्यान आज खूब बेनिफीट मेळ्ळा आसतलो, आनी हुएवर इज वॉचिंग आय एम शुअर वील डू ओनली पॉझिटीव युजेज ऑफ द इन्फॉर्मेशन जे आज हांगा शेअर जालां. तर आज तुमी आपलो मोलादीक वेळ आमकां दिलो आनी आज तुमी मुद्दम स्टुडियोन आयले आमचे कडेन उलोवपाक, आनी ह्या इम्पॉर्टंट विशयाचेर आमकां तुमी इतलें बेनिफिशियल इन्फॉर्मेशन दिलें, ताचे खातीर हांव पणजी दूरदर्शन केंद्राचे वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. तुवें आपयलें आनी आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी ह्या टॉपिका बद्दल उलोवपाक, बिकॉज हें अशें जंय आमचें टॉपीक आसलें कायद्या खातीर आनी लिगल इम्प्लिकेशन, पूण आमचे सगळ्या भोंवतणी AI आसा आनी आमी सगळ्यांनी खूब केअरफूल आसूंक जाय. आमी खंयचो डेटा केन्ना दिता, खंयचो फोटो घालता, खंय अपलोड करता, कितें करता. सो एज अ रिजल्ट आय थिंक सगळ्या लोकांनी आपलो डेटा सामको काळजीपूर्वक वापरूंक जाय, हेंच हांव सांगूंक सोदतां. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.